म्हणजे 6 महिने तो पेशंट डायलिसिस फ्री राहिलेला आहे. प्लस 6 महिन्यानंतर जेव्हा आपण त्याचे म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण रिपोर्ट्स करत असतो त्या रुग्णाचे, 6 महिन्यानंतर युरिया क्रिएटचे रिपोर्ट पण हळूहळू कमी यायला लागतात. म्हणजे काय, तो पेशंट नॉर्मल्सीकडे निघालाय. म्हणजे तो त्या आजारातून पूर्ण क्युअर व्हायला लागलाय. म्हणून याचं नाव आहे की क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. बरं, अजून एक असं विचारावं वाटतं की मधुमेह, ह्या मधुमेहाचा किडनीवरती काय नक्की परिणाम होतो? आता 2020 पर्यंत भारताला मधुमेहाची राजधानी असं जगात भारताची ओळख आहे, ओळख होणार आहे. ही ओळख आपल्याला निश्चितच पुसून टाकायला पाहिजे. तर त्यासाठी समाजातली जागरूकता वाढणं पण गरजेचं आहे. मधुमेहामध्ये काय होतं, जर डायबिटीज नियंत्रणात नसेल, कंट्रोलमध्ये नसेल, तर जास्त रक्त हे किडनीकडे प्रवाहित होतं. म्हणजे जवळजवळ 40% जास्त रक्त किडनीकडे प्रवाहित होतं. त्यामुळे किडनीवरचा लोड वाढतो. बरोबर. आणि त्यामुळे किडनीचं नुकसान सुरू होतं. हे ज्यावेळेस किडनीचं डॅमेज सुरू होतं त्यावेळेस जेव्हा दीर्घकाळ असं हे डॅमेज होत राहतं त्यावेळेस उच्च रक्तदाबाचा पण त्रास सुरू होतो. म्हणजे काय, तर ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होते. हे वाढलेलं ब्लड प्रेशर किडनीचं आणखी डॅमेज करायला कारणीभूत ठरतं. बरोबर. या पद्धतीनं डायबिटीज हा जर समजा 3 डायलिसिसचे पेशंट आपण घेतले तर त्यातला एक पेशंट हा डायबेटिक असतो. बरोबर. डॉक्टर, किडनी फेल्युअर हा शब्द सगळे पेशंट ऐकतात, किडनी फेल झाली एवढंच आम्हाला सामान्य माणसाला कळतं, पण किडनी फेल्युअरचे नक्की टप्पे काय असतात? ती कधी आपल्याला हे कळतं, कसं काय होतं? किडनी फेल्युअरचे 5 टप्पे असतात किंवा 5 स्टेजेस आपल्याला म्हणता येतील. पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये हा आजाराचे काही लक्षणं दाखवत नाहीत. त्यामुळं एंड स्टेजमध्ये जेव्हा हा आजार पोहोचतो, म्हणजे ESRD म्हणतो आपण त्याला, एंड स्टेज रिनल डिसीज असं म्हणतो आपण, तर त्या टप्प्यातच आपल्याला युरिया क्रिएटची पातळी वाढलेली दिसून येते. रक्त तपासणी त्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. कसं असतं, किडनी आपली शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त काम करत असते. त्यामुळे किडनीचं थोडंसं नुकसान झालं किंवा थोडीशी खराब झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नाहीत किंवा रक्त तपासणीतही कुठल्याही त्रुटी जाणवून येत नाहीत. पण हेच जेव्हा 50%हून अधिक दोन्ही किडण्यांचं मिळून नुकसान होतं त्यावेळेस युरिया क्रिएट याची पातळी वाढायला लागते. रक्त तपासणीमध्ये ते आपल्याला दिसून येते. याच्या पुढे जाऊन असं सांगता येईल मला की क्रॉनिक किडनी डिसीज किंवा एंड स्टेज रिनल डिसीज यामध्ये काय होतं, तर हे किडनी फेल्युअरचाच हा एक प्रकार आहे. त्यामध्ये हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, स्लोली होत जातं किडनीचं नुकसान. ही प्रक्रिया काही महिने ते काही वर्ष एवढं चालू शकते. बरं. आणि जेव्हा दीर्घकाळासाठी या पद्धतीनं किडनीचं नुकसान होतं त्यावेळेस 90%पेक्षा जास्त दोन्ही किडन्या मिळून फेल होतात. आणि त्या टप्प्याला आपण एंड स्टेज रिनल डिसीज असे म्हणतो किंवा क्रॉनिक किडनी डिसीज स्टेज 5 असे म्हणतो. बरं. मग ही किडनी फेल्युअरसाठी ज्याप्रमाणे मधुमेहाचा त्याच्यावरती परिणाम होतो किडनीवर, त्याप्रमाणे आपण उच्च रक्तदाबाबद्दल पण खरं म्हणजे बोललो, पण उच्च रक्तदाबाचा पण किडनीवर काही परिणाम होतो का? हो, निश्चितच परिणाम होतो. उच्च रक्तदाब म्हणजे काय, सर्वसाधारणपणे नॉर्मल व्यक्तीचं ब्लड प्रेशर हे 130-80 किंवा 120-80 असं असतं. जेव्हा हे ब्लड प्रेशर 140-90 याहून अधिक रिडिंग दाखवायला लागतं त्यावेळेस त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास त्या पेशंटला सुरू झाला असं आपल्याला म्हणता येतं. याचा परिणाम किडनीवर होतो अशा पद्धतीनं की आतून किडनीचं नुकसान व्हायला सुरुवात होतं. किडनीचं फिल्ट्रेशन आहे ते हॅम्पर होतं आणि फिल्ट्रेशन हॅम्पर झाल्यानंतर बॉडीकडून जे वेस्ट एक्सक्रीट जे आहेत प्रॉडक्ट्स ते जे बॉडीनं बाहेर टाकायला पाहिजे, किडनीने बाहेर टाकायला पाहिजे शरीराबाहेर, ते टाकले जात नाहीत. ते शरीराच्या आत रिटेन होतात आणि त्यामुळे सूज येण्याला सुरुवात होते. पेशंटना नॉसिया राहतो, वॉमिटिंग राहतं, कंटिन्युअस मळमळ राहते, मोठ्या उलट्यांचा त्रास होतो, भूक मंदावते, अशा पद्धतीने त्रास दिसून येतो आपल्याला. बरं. आणि ह्याच्यावरती उपचार म्हटल्यानंतर पहिल्यांदा डायलिसिस हा एक सगळ्यांना आता माहिती झालेला उपचार ही पद्धती आहे. पण डायलिसिस करतात म्हणजे नक्की काय करतात? त्या खूप वेदनादायी असतं असं सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर डायलिसिस कशा प्रकारे केलं जातं? डायलिसिस हे तात्पुरता उपाय असं म्हणता येईल आपल्याला किडनी फेल्युअरचा. म्हणजे आज तुमची किडनी बाहेर टाकू शकत नाहीये. युरिया क्रिएट हे जे वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत ते जास्तीचं पाणी हे किडनी तुमची आज बाहेर टाकू शकत नाही. तर ते मशीन आहे ते तात्पुरत्या काळासाठी युरिया क्रिएट आणि जास्तीचं पाणी हे बाहेर फेकून देतं. परत 4-8 दिवसांनी काय होतं, परत तुमची किडनी काही फिल्टर करत नाहीये, परत जाऊन डायलिसिस करून घ्यायची वेळ येते. बरोबर. म्हणजे हे तात्पुरतं आहे. म्हणूनच मी म्हणजे माझ्या प्रत्येक रुग्णाला सांगत असते, टेम्पररी प्रक्रिया आहे ही. 50 डायलिसिस झाले, 100 झाले किंवा 200 झाले, जोपर्यंत किडनी तुमची स्वतःहून फिल्टर करणार नाही. तर एक्झॅक्टली हेच आपण करतो आपल्या मॉडर्न होमिओपॅथीमध्ये की किडनीचं फिल्ट्रेशन हे वाढवलं जातं. किडनी जसं फिल्ट्रेशन किडनीचं वाढतं तसं युरिया क्रिएट हे ऑटोमॅटिक स्लोली बाहेर पडायला सुरुवात होते. ते रिडिंग कमी यायला लागतात. पेशंटची लक्षणं क्लिनिकली पेशंट स्टेबल होतो. सूज असेल तर सूज कमी होते, युरिन आउटपुट वाढतो. या गोष्टी निश्चितपणे आपल्या ट्रीटमेंट आपण करू शकतो. आपण पाहताय आरोग्याचं मॉडर्न युग. जाणून घेतोय आपण किडनी फेल्युअर या अतिशय गंभीर आजाराबाबत. मार्गदर्शन करतायत डॉक्टर ज्योत्स्ना लाड. त्यांच्याशी संवाद साधण्याआधी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विजयकुमार माने आणि त्यांच्या मॉडर्न होमिओपॅथी याविषयी एका प्रेझेंटेशनद्वारे.
होमिओपॅथीमधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजय कुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवजीवन मिळवून देत आहे. 2 दशकांपूर्वी महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं. अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली. ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली. गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली. दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजय कुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली. जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे. रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे. विविध आजार आणि त्यावरील होमिओपॅथीचे यशस्वी मॉडर्न उपचार असा अचंबित करून टाकणारा हा प्रवास प्रत्यक्षातच अनुभवूया डॉक्टर विजय कुमार माने यांच्या सहवासात आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये. आता आपण पुन्हा एकदा डॉक्टरांशी संवाद साधणार आहोतच. त्यांना पुढचा आपण प्रश्न विचारूया. डॉक्टर, आपल्याकडे जेव्हा पहिल्यांदा पेशंट येतो, जेव्हा तुमच्याकडे, तेव्हा तुम्ही कुठल्या दिशेने उपचार सुरू करता? नक्की काय उपचाराची पद्धती असते? आपण सर्वप्रथम त्याची केस स्टडीला सुरुवात करतो. यामध्ये पर्सन ॲज अ होल असं कन्सिडर केला जातो. बरं. इंडिव्हिज्युअलायझेशन ही थीम आहे होमिओपॅथीची. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची शारीरिक ठेवण, मानसिक स्थिती ही वेगळी असते. त्या पद्धतीनं पूर्ण डिटेल केस स्टडी घेऊन आपण उपचारांना सुरुवात करतो. उपचारांना सुरुवात करताना आपल्याला मॉडर्न होमिओपॅथीच्या गाईडलाईन्सना अनुसरून आपण उपचार करत असतो. डॉक्टर विजय कुमार माने सरांनी जे क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही जे क्रांतिकारक थेरपी आता डेव्हलप केलेली आहे ते आता होमिओपॅथी क्षेत्रात यशस्वीरित्या मान्य होत आहे होमिओपॅथिक फील्डमध्ये. तर त्याचा बऱ्याच रुग्णांना दुर्धर अशा आजारातून बाहेर पडण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग दिसून आलेला आहे. बरोबर. मग या उपचारांना जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा ही एक जी काही वेदना होते किडनी फेल्युअर झालेल्या रुग्णांना, तर त्याच्यासाठी ही पहिली पायरी ठरू शकते का, की या वेदनांपासून आता मला मुक्ती मिळणार आहे, हा विश्वास त्यांना कशा प्रकारे वाटतो? अगदी नक्कीच ही पहिली पायरीच ठरते आपल्या ट्रीटमेंटमध्ये. जेव्हा क्लिनिकली रिलीफ मिळतो पेशंटला त्यावेळेस पेशंटचा कॉन्फिडन्स वाढतो निश्चितपणे, की या एवढ्या दुर्धर अशा आजारातून, गंभीर अशा आजारातून आपण चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकतो, आपलं नॉर्मल लाईफ आपण जगू शकतो. हा जो आत्मविश्वास आहे तो निश्चितपणे आपली क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटमुळे पेशंटला मिळून जातो. नक्कीच. आता मला श्री नेवरेकर सर यांना विचारायचं आहे की तुम्हाला या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटचा नक्की कसा फायदा झाला? जेव्हा मी ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि होलिस्टिक, स्टेम सेल या सगळ्याच प्रक्रियेतून बाहेर आलो तेव्हा मला डॉक्टर विजय कुमार माने यांच्या ट्रीटमेंटसंबंधी समजलं. सुरुवातीच्या ट्रीटमेंटमध्ये मी पूर्ण दिवस बांधून राहायचो किंवा मी आजारी आहे असंच वाटायचं. विजय कुमार माने यांच्याकडे फक्त एक 3 प्रकारचे छोट्या गोळ्यांचा पॅक दिला जातो. तो दिवसातून 5 वेळा मला घ्यायचा आहे. त्यामुळे मी त्या कधीही कुठेही कॅरी करू शकतो. बरोबर. हॉस्पिटल व्हायची गरज नाही, हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही. महिन्यातून एकदा त्यांच्याकडे जाऊन मी तो पॅक आणला, महिनाभर फ्री राहतो. 1-2 महिन्यानंतर मला जेव्हा असं लक्षात आलं की ही ट्रीटमेंट मला चांगल्या रीतीने लागू होत आहे, मी यातनं क्युअर होत आहे, तेव्हा मी माझी सगळी कामं, मी अभियंता म्हणून जे कामं करत होतो ती सगळी कामं मी माझ्या पद्धतीने करू शकलो. बरोबर. माझं लिखाणाचं मला रिटायरमेंट नंतर आवड होती. त्यानंतर ही 2 पुस्तकं मी त्यात लिहिली. जलसंपदा मी माझ्या सगळ्या अनुभवावरती, याच्यावरती खूप चर्चाही झाली. दुष्काळावरती सुद्धा एक मी पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यावरती पण खूप पेपर्समध्ये याच्यामध्ये चर्चा झालेली आहे याच्यामध्ये. दुसरं असं होतं की मी रिकवर होऊ शकतो किंवा मेंटेन करू शकतो, ही जेव्हा भावना तयार झाली तेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये पण 4 महिने जाऊन आलो. वा, छान. मुलीकडे. आणि मी तिथे हे जसे डाएट सांगतात ते डाएट मोडून मी बरंचसं खाल्लं पिल्लं, मासे खाल्ले, चिकन खाल्लं. तरी पण मला 4 महिन्यानंतर असं लक्षात आलं की माझं क्रिएटिन किंवा युरिया तसं काय फारसं वाढलेलं नाही. मी इथं आल्यानंतर 2 महिन्यात पुन्हा नॉर्मलमध्ये आलो. बरं. मग थोडंसं तुम्ही म्हणालात तसं की थोडंसं कुपथ्य केलं, अर्थात तसं सगळ्यांनी करू नये हेही तुम्ही सांगा सगळ्यांना. नाही, करू नये नाही, पण त्याच्यामध्ये असं आहे मॅडम, म्हणजे मी असं सांगेल की जीवनाचा आनंद, हे जीवन जगायचं कसं, कणत कणत की गाणं म्हणत, जसं मंगेश पाडेकर म्हणतात. निश्चितच.
तर गाणं म्हणतच आपण जगलं पाहिजे. बरोबर. म्हणजे थोडंसं कुपथ्य केलं तरी चालेल असं चालू तुम्ही म्हणताय, पण औषधं मात्र नियमाने घेतली औषध पाहिजेत. नियमितपणे घेतले पाहिजे, डाएट केलं पाहिजे आणि जीवनाचा आनंद जो आहे की माझ्यासारखा जो ज्येष्ठ नागरिक आहे, बरोबर. ज्यांची मुलं आहेत, नातवंड आहेत, त्यांच्याबरोबर मी त्यांच्या पद्धतीने राहता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की औषधं घेतल्यामुळे जसं मगाशी म्हणाला तसं की जसा शारीरिक आजार बरा व्हायला लागला तसं मानसिकरित्या सुद्धा तुम्हाला एक प्रकारे नक्की उभारी नक्की मिळाली. नक्की मी तसं म्हणेन. पण ही ट्रीटमेंट घेत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट कधी जाणवला? नाही, कधीच नाही जाणवलं. साईड इफेक्ट दुष्परिणाम कुठल्याही प्रकारे जाणवत नाही रुग्णाला कुठल्याही. बरं. होमिओपॅथीचं आणि बेसलाईन क्युअर जी म्हणतो ती फक्त आपली होमिओपॅथीच देऊ शकते. म्हणजे आजार मुळापासून बरा करणं ही जी संकल्पना आहे ती फक्त होमिओपॅथीमध्येच आहे. प्रचलित औषधोपचारांमध्ये आजाराची लक्षणं फक्त कमी केली जातात, तात्पुरत्या स्वरूपात तो आजार दाबला जातो, पण त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी कुठलेही उपचार प्रचलित औषधोपचार पद्धतीमध्ये उपलब्ध नाही आहेत. पण होमिओपॅथी चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी करू शकते. एक सक्षम पर्याय म्हणून आज होमिओपॅथी पुढे येत आहे. आपल्याला डॉक्टर ज्योत्स्ना लाड यांनीही खूप छान मार्गदर्शन केलं, रुग्णांनीही त्यांचे अनुभव आपल्याला सांगितले. पण आत्ता मात्र या भागात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. पुन्हा आपण पुढच्या भागात हा संवाद असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा भेटूया पुन्हा पुढच्या भागात आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकांवर मिस कॉल करा: 703 883 3881, 703 883 3882. समुपदेशन व मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, नागपूर, नांदेड. संपर्क क्रमांक 973 033 9009, 937 272 8009. टोल फ्री क्रमांक 180 012 18009. वेबसाईट www.modernhomeopathy.co.in. ईमेल IDs info@modernhomeopathy.co.in. kidneycureclinic@gmail.com. मॉडर्न होमिओपॅथीची वैजकी अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना लाड हांणी किडनी फेल्युअर दुयेसाचेर केल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयले. आयच्या भागातल्या या कार्यावळीचेर आदारून आमी तुमकां हो प्रश्न विचारता: किडनीची महत्वाची कामां खंयची? रगत गाळून नाका आशिल्ले घटक आनी चड आशिल्ले उदक कुडी भायर ओडप, काय क्षारांचे संतुलन, व्हिटॅमिन डी आनी एरिथ्रोपोएटिन हार्मोनाची निर्मिती, काय वयले दोन्ही पर्याय? आमकां खात्री आसा की तुम्ही या प्रश्नाची अचूक जाप दितले. जाप दिवप्या मदल्या तिगांची निवड आमचे परीक्षक करतले. जिखपी लोकांक मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान रोख इनाम आनी स्मृतिचिन्ह गोंय शाखेंतल्यान मेळटले. इनाम मेळोवप्यांची नांवां फुडल्या किडनी विशींच्या भागांत जाहीर करतले. फाटल्या सप्तकांत विचारिल्ल्या प्रश्नाची अचूक जाप आसा ए म्हळ्यार हय. फाटल्या भागांत विचारिल्ल्या प्रश्नाचे अचूक जाप दिवपी आसात हरिश्चंद्र गांवकार धार बांदोडे, संजय कोमतवार पर्वरे आनी उमेश नायक पणजे. मॉडर्न होमिओपॅथीच्या गोंय शाखे कडेन संपर्क करून तुमचे इनाम व्हरात ही विनवणी. तुमकां खंयच्याय गंभीर दुयेसा विशीं आनीकय म्हायती जाय जाल्यार टायप करात दुयेसाचें नांव आनी 56161 ह्या नंबराचेर SMS धाडात. इश्टानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागांत तुमकां किडनी विशीं मॉडर्न होमिओपॅथीची वैजकी अधिकारी ज्योत्स्ना लाड मार्गदर्शन करतली. तेन्ना खर दुयेस आनी ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.